गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणाशी लीन होऊन आणि नतमस्तक होऊन आज आपण निरूपणास सुरुवात करूया। सद्गुरु सांगतात की इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख मिळेल, पण धर्म सांगतो की मन पवित्र आणि विचार चांगले असतील ना तर दररोज सुख मिळेल, दररोज सुख मिळेल। बघा, आपल्या जर मनाची पवित्रता जर असेल ना आणि आपल्या मनातील चांगले विचार जर असतील ना, रॉयल विचार असतील ना, तर आपल्याला सुख आहे ना ते शोधावं लागणार नाही। परमेश्वर काय सांगतात? सद्गुरू सांगतात की तुमच्या भूतकाळामध्ये तुम्ही घेतलेलं सुख हा तुमचा इतिहास सांगत असतो आणि विज्ञानामध्ये भविष्यामध्ये सुख मिळेल हे तुमचं विज्ञान सांगत असतं। पण धर्म काय सांगतो की जर तुमचं मन जर पवित्र जर असेल ना, मनातले विचार जर चांगले सुसंस्कृत असतील ना, दुसऱ्याचं भलं करणारं असतील, तर तुम्हाला दररोज सुख मिळेल। तुम्हाला विचार पडला असेल की धर्म म्हणजे तरी काय? धर्म म्हणजे जात आहे का? धर्म म्हणजे दुसरं तिसरं काही नसून धर्म म्हणजे एखाद्या जीवाने दुसऱ्या जीवासाठी माणुसकी धर्मानुसार केलेलं पुण्य किंवा दुसऱ्यासाठी केलेलं दान, निस्वार्थ केलेलं दान आणि माणुसकी धर्म जिथे जपला जातो ना त्यालाच धर्म म्हणतात। म्हणजेच काय? धर्म करण्यासाठी पैसा लागतो का? अजिबात लागत नाही। मनाची पवित्रता, मनामध्ये श्रीराम पाहिजे, मुखामध्ये श्रीराम पाहिजे। दुसऱ्याशी संभाषण करताना आपल्या वैखरीमध्ये राम पाहिजे आणि मनामध्ये चांगले विचार, सुसंस्कृतपणा जर असेल ना तर तोच धर्म असतो। आणि हा धर्म जर आपण रोज केला ना तर तुमच्या पदरी दररोज सुख मिळेल। कुठे जाण्याची काही गरज नाही, तुमच्या पाशी स्वर्ग आहे। माणसाचा धर्म त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो। तो जसा विश्वास ठेवतो ना तसा त्याचे व्यक्तिमत्व बनतं। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, एखादा व्यक्ती असतो की तो दगडामध्ये देव पाहतो आणि त्या दगडाची पूजा करून स्वतःचा विकास करतो। म्हणजेच काय? म्हणजेच त्या दगडामध्ये देव आहे की नाही आपल्याला माहीत नाही, पण तो त्या दगडामध्ये देवाचं रूप पाहतो आणि त्या रूपाकडे लक्ष ठेवून मनामध्ये चिंतन करून तो स्वतःचे विचार सुसंस्कृत बनवतो। भलेही त्या दगडामध्ये देव नसेल, पण त्याच्यासाठी असलेले ते विचार त्या दगडामध्ये जिवंत देव असल्याची एक उत्कंठा त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली असते। म्हणजेच काय? म्हणजेच विश्वास जर असेल ना तर दगडामध्ये सुद्धा देव निर्माण होतो। ही संकल्पना प्रत्येकाच्या मनात जर असेल ना तर सद्गुरू समर्थ तुमच्या डोळ्यासमोर उभे राहिल्याशिवाय राहणार नाही। म्हणजेच काय? देव कुठे नाही अशी जागा नाही, सगळीकडे देव आहे। तुझ्या बोलण्यात देव आहे, तुझ्या चालण्यात देव आहे। सगळीकडे पाहावा तिथे माझा परमेश्वर आहे। तुझी नजर फक्त तशी ठेव,
तुझी नजर जर चांगली असेल ना तर तुला जिथे पाशील तिथे देव दिसेल. फक्त तुझी नजर चांगली असायला हवी. आणि जर तुझ्या नजरेमध्ये वाईट पाहण्याची जर वृत्ती असेल ना तर तुला देव काय तर तुला सगळीकडे अंधकार दिसेल. जरी तू भक्तीमध्ये असलास तरीही तुझ्या पूर्ण भोवती अंधकार दिसेल. आजच्या या सकाळच्या वातावरणामध्ये सर्व सज्जन भाविक एकदम मंत्रमुग्ध झालेले आहेत आणि लवकर सकाळी उठून हे श्रवण करत आहेत. हे सर्वांचं आपल्या आईवडिलांचं पुण्यच आहे. आणि या पुण्यांना जागवण्यासाठी आपण थोडं देवाचं नामस्मरण करूया, भजन करूया. देहातीची जोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवाता उघडदार देवा. देहातीची जोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवाता उघडदार देवा. पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची, मणी चोरट्याच्या कारे भीती चांदण्यांची. सरावळ्या हाता नाही कंप का सुटावा, उघडदार देवाता उघडदार देवा. देहातीची जोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवाता उघडदार देवा. बघा, सद्गुरू सांगतात की ही देहाची तिजोरी आहे आणि या देहाच्या तिजोरीमध्ये भक्तीचा ठेवा जर आपण ठेवला ना तर भगवंत तुमच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही. भगवंताकडे धावा करण्याची तुम्हाला गरज नाही. भगवंताने तुमच्याशी एवढं नाजूकपणे यावं की भगवंताला बोलावं लागलंच नाही पाहिजे की तू मला भेटायला ये. भगवंताने स्वतःहून तयारी करावी आणि भक्ताच्या दारी यावं. म्हणजेच सद्गुरू सांगतात की ज्या देहाच्या तिजोरीमध्ये आपण जे ठेवायला पाहिजे ते आपण ठेवत नाही आणि जे ठेवायला नको आहे ते मात्र जबाबदारीने ठेवून घेतो. म्हणजेच काय? म्हणजेच ही देहाची तिजोरी आहे ती भरून कधी राहील की ज्या देहाच्या तिजोरीमध्ये आपण भक्तिभाव ठेवला, आचरण ठेवलं, चांगलं कर्म ठेवलं, पुण्य ठेवलं तर ती देहाची तिजोरी आहे ना एकदम खणखणीत भरून राहील. खणखणीचा आवाज येईल. पण त्या तिजोरीमध्ये जर या राक्षसरूपी अहंकार ठेवला, राक्षसरूपी तुमचं आचरण ठेवलं, राक्षसरूपी तुमचं जे धन आहे ते ठेवलं तर ती तिजोरी मात्र तुम्ही जरी कितीही अहंकार त्याच्यामध्ये भरून जरी ठेवला ना तर ती तिजोरी मात्र रिकामीच राहील. तुमची झोळी कधीच भरणार नाही. आणि ही जर झोळी तुमची भरायची असेल ना तर हे पापरूपी तुमचे कर्म आहेत ना ते काढून टाकायला लागतील. जी तिजोरी आता तुमची जी भरलेली आहे ना, नक्कीच तुमची तिजोरी भरलेली आहे. पण ती तिजोरी कशामध्ये भरलेली आहे? सद्गुरू सांगतात की ही तिजोरी पूर्ण अहंकाराच्या राक्षसरूपी दैत्याने भरलेली आहे. आणि हे दैत्य जोपर्यंत ही तिजोरी खाली करत नाही तोपर्यंत पुण्यात्मा तिथे जाणार नाही. म्हणजेच काय? म्हणजेच अगोदर आपल्याला ही आपली तिजोरी आहे, ही मानवरूपी देहाची जी तिजोरी आहे ना ते पाप काढायला लागतील.
पण ते पाप या मानव देहाला काढता येतात का? अजिबात येत नाही. ते जे पाप जर काढायचे असतील ना, तर सद्गुरू रूपी श्रवण, सद्गुरू चरण आणि सद्गुरू रूपी भक्तिमय वातावरणामध्ये आपल्याला लीन व्हावं लागेल. आणि जेव्हा आपण या भक्ती मार्गामध्ये लीन होऊ, जेव्हा आपल्याकडून कर्म चांगले होतील, पूर्ण मनामधला अहंकार जेव्हा निघून जाईल, अहंकाराचा राक्षस जेव्हा त्याची या मनाच्या तिजोरीतून बाहेर फेकून देऊ, तेव्हाच ही तिजोरी तुमची पुण्यानं भरेल आणि तेव्हाच तुम्हाला स्वर्ग सुखाची वाट निर्माण होईल आणि तेव्हाच हा देह तुमचा श्रीमंत होईल. ज्या ठिकाणी या देहाच्या तिजोरीमध्ये तुम्हाला जे भरून टाकायचं आहे तेच तुम्हाला भरता आलं पाहिजे. नाहीतर आपण अहंकारामध्ये आपली देहाची तिजोरी पूर्ण भरून टाकलेली आहे. सद्गुरू सांगतात की आपल्या मागच्या जन्मीचे पुण्य अथवा आईवडिलांच्या पुण्याईमुळं आपण या मार्गामध्ये आलो, या भक्तीमध्ये आलो, या सद्गुरू चरणामध्ये आलो. आणि आज माझ्या भक्ताची तिजोरी, सद्गुरू सांगतात की आज जे आचरणामध्ये आहेत, चांगले सत्कर्म करत आहेत, सद्गुण सगळीकडे पेरत आहेत, त्यांची सर्वांची तिजोरी आज चांगल्या कर्मामध्ये भरलेली आहे, सद्गुणांमध्ये भरलेली आहे. मग त्यांना मोक्ष प्राप्ती नक्कीच मिळणार आहे. पण त्यासाठी आपण आपले कर्म सोडून द्यायचे नाही, ही खबरदारी प्रत्येक भक्ताने घेतली पाहिजे. आपलं आचरण नेहमीच चांगलं असलं पाहिजे. म्हणजेच काय? म्हणजेच आपल्याकडून धर्म जर झाला ना, तर आपल्या मनाची पवित्रता आहे आणि मनामधले विचार आहे, हे विचार आणि मनाची पवित्रता योग्यच असली पाहिजे. तरच ही देहाची तिजोरी तुडुंब भरून वाहील. आणि मग या देहाचा खरा धनवान जर कोणी असेल ना, तर हा या मानवी देहाचा मानव हा खरा धनवान देवाच्या दारामध्ये गणला जाईल. सद्गुरू सांगतात की आजच्या या कलियुगातला मानव आहे ना, तर हा मानव प्रत्येकजण प्रत्येकाची कॉपी करण्यामध्ये गुंतला आहे. की दुसरा कसा धनाढ्य झाला आहे, दुसरा कसा धनवान झाला आहे, कशा पद्धतीनं धनवान झाला आहे. जरी मग ते काळा धंदा असेल, जरी मग ते कर्तृत्व अर्धहीन असेल, जरी तो पैसा वाईट मार्गाने आला असेल तरी चालेल, पण मला धनवान व्हायचं आहे, अशी प्रवृत्ती या कलियुगातल्या मानवाची झालेली आहे. बघा, पुढे सद्गुरू सांगतात की दोघेजण मित्र असतात आणि हे दोघेजण मित्र लहानपणापासूनचे मित्र असतात. पण एक असतो श्रीमंत मित्र आणि एक असतो गरीब मित्र. पण बघा, गरीब आणि श्रीमंताची व्याख्या कोणी करू नये, कारण या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये कर्माने जो श्रीमंत असतो तोच खरा श्रीमंत असतो. पैशाने तर श्रीमंत भरपूर लोक आहेत आणि ते देवापुढं शून्य असतात. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, दोघेजण मित्र असतात आणि एक गरीब मित्र असतो, तो सद्गुरू चरणामध्ये असतो. रोज रोज सद्गुरू चरण धरायचे, रोज सद्गुरूंची उपासना करायची, आपला पूर्ण संसाराचा बोजा व्हायचा, रोज कामाधंद्यावर जायचं आणि संध्याकाळी आल्यानंतर रोज उपासना करायची. आणि त्याचं जीवनक्रम असाच चालला होता. एक दिवशी त्याचं पुण्य एवढं वाढलं की सद्गुरू त्याला प्रगट झाले. आश्चर्यचकित म्हणजे असं की सद्गुरूंनी सांगितलं की हे भक्ता, तुला काय वर देऊ मी? तर तो मित्र काय म्हणाला, तो भक्त काय म्हणाला, देवा, मला बाकी दुसरं काहीच नको, मला सुख समाधानानं ठेव.
माझ्याकडे तुम्ही दिलेला आहे ना ते खूप आहे. मग सद्गुरू शेवट आईच असते ना. आई बाळाला कधी कमीपणा देऊन देते का? तर कधीच नाही. मग सद्गुरूंनी देवाने विचार केला, एवढी माझी भक्ती करतोय, एवढा आचरणामध्ये आहे, सद्गुणी विचारामध्ये आहे, तर याच्यासाठी मला थोडंफार धन द्यायला लागेल, म्हणजे त्याची परिस्थिती थोडी चांगली होईल. मग देव त्याला एक थैली भरून सोनं देतो आणि त्या सोन्यामध्ये तो भक्त आपलं घरदार व्यवस्थित बांधतो. हे पाहून त्याचा मित्र त्याला म्हणतो, तो श्रीमंत मित्र त्याला म्हणतो की अरे तू तर 10,000 रुपये कमवतोस, 5,000 रुपये कमवतोस आणि याच्यामध्ये तुझ्याकडे एवढा पैसा आला तरी कुठून? मग बघा, भक्त नेहमी भोळा असतो. भोळं दैवत महाशंकरांना म्हटलं जातं आणि भक्त कधीही भोळे असतात. बघा, हा सद्गुरू चरणामधला असलेला भक्त, त्याला सर्व काही खरं खरं सांगून टाकलं की मी समर्थांची भक्ती करतो, परमेश्वराची भक्ती करतो, श्रीरामांची भक्ती करतो आणि मला श्रीराम प्रगट झाले आणि प्रगट झाले असताना त्यांनी मला सांगितलं की मी तुला काय वरदान देऊ. मग मी सांगितलं, देवा मला काहीच नको. मग देवाने मला हे एवढं सोनं दिलंय, पूर्ण थैली भरून सोनं दिलंय. मग त्याचं मी हे घरदार बांधलं. मग आता माझं जीवन व्यवस्थित आहे. बघा, तो श्रीमंत मित्र असतो ना, बघा असं म्हणतात की श्रीमंताची भूक त्याच्याकडे कितीही करोडो रुपये आले तरी कधीही जात नाही. तो आपला आत्मसन्मान असतो ना, तो पूर्ण पणाला लावला तरीही त्याची भूक मात्र कधीही जात नाही. मग बघा, हा श्रीमंत मित्र काय करतो, या मित्राला सांगतो की तू कोणाची भक्ती करतोस, कशी भक्ती करतोस मला सांग, कारण मलासुद्धा वरदान मागायचं आहे. मग बघा, हा श्रीमंत मित्र सद्गुरू चरणांची भक्ती करायला सुरुवात केली, समर्थांची भक्ती करायला सुरुवात केली, श्रीरामांची भक्ती करायला सुरुवात केली. 1 वर्ष लोटला, 2 वर्ष लोटली, असे वर्ष लोटता लोटता 5 वर्ष लोटली आणि मग सद्गुरूंना दया आली, समर्थांना दया आली आणि या श्रीमंत भक्ताला देव प्रसन्न झाला. परमेश्वर प्रसन्न झाला आणि सांगितलं, हे भक्ता, तुला काय हवं आहे माझ्याकडून, तू माग, काय वरदान तुला पाहिजे तू माग आता. मग या भक्ताने काय मागितलं असावं, देवाला सांगितलं की देवा, मला असं वरदान दे की मी हात लावेल त्याचं सोनं होईल, कुठे हात लावला तरी त्याचं सोनं होईल. देवाने तथास्तु म्हटलं आणि याला वरदान प्राप्त झालं. बघा, हव्यास काय असतो हे या कथेमधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, जेव्हा तू हात लावशील त्याचं सोनं होईल. मग खूप खुश होऊन घरी जातो. पहिल्यांदा त्या गरीब मित्राकडे जातो. त्यांनी त्याला सांगितलेलं असतं की ही भक्ती केल्यानंतर भगवंत प्रगट होतात आणि हे असं मला मिळालेलं आहे. मग हे खुश होऊन त्या मित्राला सांगतो की मला भगवंत प्रसन्न झाले आणि त्यांनी मला वरदान दिलाय की मी हात लावील त्याचं सोनं होईल. मग हा खूप खुश होतो, घरी जातो. पूर्ण साम्राज्यामध्ये, पूर्ण त्या प्रदेशामध्ये जे दिसेल ते सोन्याचं करून टाकतो. असा व्यवहार करायला लागतो की त्याच्यासारखा या जगामध्ये दुसरा कोणीच नाही. एवढा उन्मत्त होतो की तो पूर्ण घरदार सोन्याचं करतो. आणि मग संध्याकाळ होते, जेवणाची वेळ येते तेव्हा बायकोला म्हणतो की मला जेवायला वाढ. बघा, परमेश्वराची लीला कशी असते ना, हे खरं तर कोणालाच कळाली नाही. बघा,
बायकोला म्हणतो, आता तू मला जेवायला वाढ, मला भूक लागलेली आहे, आज मी खूप खुश आहे. मग बघा जेवायला बायको वाढते आणि जेवायला बायको वाढल्यानंतर त्याला खूप भूक लागलेली असते आणि जेव्हा जेवण पुढं येतं तेव्हा जेवणाला हात लावतो तर ते जेवणसुद्धा सोन्याचं होऊन जातं. बघा परमेश्वर लीला आहे ना, ती कुणाला कळालीच नाही आणि ज्याला कळाली ना तो कधीच परमेश्वराकडे कधी मागणार नाही. बघा आता जे हात लावील, बायकोला हात लावला तर बायकोसुद्धा सोन्याची झाली, मुलाला हात लावला तर मुलगासुद्धा सोन्याचा झाला. आता समोर दिसतंय सोनं, पण त्या सोन्यामध्ये सुख आहे का? सांगा बघू, सोन्यामध्ये सुख आहे का? तर अजिबात नाही. म्हणजेच भगवंताकडे काय मागावं? आपल्या सुखासाठी भगवंताकडे मागावं. हे धन, पैसा, सोना या सर्व गोष्टी नाशवंत आहेत. पण भाग्यवान श्रोत्यांनो, भाग्यवान सज्जनांनो, तुम्हाला जर कधी मागायचं झालं ना तर मला सुखाचं ठेव हेच भगवंताकडे मागायचं असतं, नाहीतर बाकीच्या सर्व गोष्टी व्यर्थ आहेत. म्हणून हे जीवन जगत असताना ना सद्गुरू सांगतात की वेळ माणसाला हरवत नाही किंवा थकवत नाही, तर ती फक्त शिकवते. हे जीवन कसं जगायचं ही वेळ माणसाला शिकवते. आणि या वेळेचं महत्त्व जो जाणतो ना तोच पैलतीराला जातो, तोच भक्ती मार्गामध्ये जातो. म्हणजेच वेळ आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाची आहे हे सद्गुरू सांगतात की हे वेळेचं भान या मानवाने राखलं पाहिजे. नाहीतर बघा तरुण असतो तेव्हा मजा करतो, ऐन जवानीमध्ये वाईट धंदे करतो, त्याच्याकडे सद्गुण ही गोष्ट नसते. आणि जेव्हा म्हातारा होतो, वयोवृद्ध होतो, तेव्हा देवाधर्माच्या मागे लागतो, तर त्याचा काही फायदा नाही. बघा इथे श्रवणाला बसलेले वयोवृद्ध काही सज्जन आहेत, ते म्हणतील की आता आमचं वय झालं आहे, मग आम्ही भक्ती करावी की नाही? तर बघा सज्जनांनो, हे कसं आहे, माणसाचं वय जरी किती झालं ना तरी भक्ती ते मरेपर्यंत करावी हे सद्गुरू विचार सांगतात. पण बघा तुम्ही आतासुद्धा तुमचं वय 80 असेल, 60-70 असेल, तुम्ही आता जरी सुरुवात केली आहे ना तर तुमच्या भूतकाळातील जे तुमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, तुम्ही ज्या चुका केलेल्या आहेत त्या सर्व विसरून जा. हे भगवंत अशी माय आहे ना, ही भगवंत अशी आई आहे ना, सद्गुरू आई आहे ना, ते तुम्हाला सर्व काही माफ करून देईल. हल्लीच्या काळामध्ये असं माफ कोणी करतंय का? या ब्रह्मांडामध्ये, या जगामध्ये एकच शाश्वत खरं आहे. ज्या मानवाने सद्गुरूचे चरण धरले ना तर त्या मानवाला जर चांगले कर्म जर करायची सुरुवात केली ना तर त्या मानवाने केलेले अगोदरचे पाप सर्व माफ होतात. ही सद्गुरू, हे सद्गुरू चरण तुम्हाला जेवढे स्वस्त वाटतात तेवढे नाही आहेत भाग्यवानांनो. हे सद्गुरू चरण एवढे चमत्कारिक आहेत ना, तुम्ही नुसतं नाव जरी मनामध्ये आणलं ना तरी तुमचं काही काळाचं भय निर्माण झालेलं पळून जाईल. एवढे सामर्थ्य या सद्गुरू चरणामध्ये आहे. म्हणून या आपण भक्तीमध्ये आलो आहोत, या आपण आचरणामध्ये आलो आहोत, तर बिनधास्तपणे भक्ती करावी. मनामध्ये कसलीही चिंता सोडून द्यावी. आपला भक्ती मार्ग एवढा चांगला आहे ना की हे आपले पुण्य आहेत की आपण कोणीतरी सांगितलं आणि या भक्तीमध्ये आलो आहोत. हे खरं आपलं पुण्य आहे. तुमच्या मनामध्ये विनाकारण तुम्ही चिंता करत असाल, भीती मनामध्ये बाळगत असाल तर ती एखाद्या रोगाप्रमाणे असते जी तुम्हाला आतून पूर्ण पोखरून टाकते. तर असं कुणाला भयभीत झालेलं वातावरण निर्माण होत असेल ना तर त्यांनी ब्रह्ममुहूर्तावर उपासना केली पाहिजे.
जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उपासना कराल ना, बघा प्रत्येक निरूपणामध्ये हे 2 शब्द लक्षात ठेवा, प्रत्येक भक्ताने लक्षात ठेवा. ज्यांना खरंच आपल्या या जीवनामध्ये जर काही फरक जाणवायचा असेल, जर आपल्या पूर्ण आचरणामध्ये आपलं आचरण व्यवस्थित आहेत, कर्म व्यवस्थित आहेत, तरीसुद्धा प्रत्येक मानवाला वाटत असतं की काहीतरी माझं चेंज निर्माण व्हावा, काहीतरी बदल निर्माण व्हावा. तर तुम्हाला जाणवायचे असतील ना, तर ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि उपासना करायला सुरुवात करा. बघा तुमच्या जीवनामध्ये बदल होतोय की नाही. हे सांगण्या इतकं सोपं नाही आणि म्हणण्या इतकं सोपंसुद्धा नाही, पण तुम्ही वेळोवेळी ब्रह्ममुहूर्तावर उपासना करायला सुरुवात करा. तुमच्या जीवनामध्ये नक्कीच चेंज निर्माण होईल. एक अशी ऊर्जा निर्माण होईल की ती ऊर्जा तुम्हाला पूर्ण चैतन्यमय बनवून टाकेल. म्हणजेच काय, म्हणजेच प्रार्थना केल्यामुळे किंवा परिस्थिती बदलेल अथवा नाही हे माहीत नाही, पण माणसाचं चरित्र मात्र नक्की बदलेल. कारण या जगामध्ये राम आहे, या विश्वामध्ये श्रीराम आहे, मुखामुखामध्ये राम आहे, या वैखरीमध्ये राम आहे आणि तो राम पूर्ण देहामध्ये सामावलेला आहे. आणि तो राम जेव्हा आपल्याला जागृत करायचा असेल ना, परमेश्वर जागृत करायचा असेल ना, तर तो केव्हा होईल, तर तो होईल ब्रह्ममुहूर्तावर रोज उठून आपण उपासना करू तरच होईल. म्हणजेच काय, म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर असं वातावरण झालेलं असतं ना, सर्व शांतता असते आणि देवी देवतांचा संचार झालेला असतो. आणि त्या वेळेमध्ये आपण जर भगवंताचा धावा केला तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडून येईल, नवीन ऊर्जा निर्माण होईल आणि तो क्षण खरा आपला आनंदाचा असेल. सद्गुरू सांगतात की जर तुम्हाला या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये महान जर व्हायचं असेल ना, तर तुमचे विचार आधी महान असणं गरजेचं आहे. विचार तुमचे सकारात्मक असणं गरजेचं आहे. कारण या जगामध्ये तुमच्याकडे धन पैसा या सर्व गोष्टी सगळ्यांकडेच आहेत, पण ज्याचे विचार महान आहेत ना, ज्याच्या मनामध्ये पवित्रता आहे, ज्याच्या मनामध्ये सत्यता आहे, खरं बोलणं आहे. बघा कोणीतरी सांगितलेलंच आहे, खरा तो एकची धर्म. हा धर्म सत्य बोलणे हाच खरा धर्म आहे. बाकी सर्व जातीभेद विसरून जा, पण सत्य बोलणं सोडू नका. कारण सत्याची कास तुम्ही धरली आहे ना, तर ती मरेपर्यंत तशीच ठेवा, शेवटच्या श्वासापर्यंत तशीच ठेवा. कारण देव तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही. कारण असं म्हणतात, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. तुम्ही सर्वांचा आवडतं व्हा. कुणीही असं म्हटलं नाही पाहिजे की याच्यामुळे मला त्रास आहे, याच्यामुळे मला दुःख आहे. अहो भाग्यवान सज्जनांनो, तुमचा चेहरा कोणी पाहावा आणि क्षणात हसावं, क्षणात मनात त्याच्या निर्माण व्हावं. किती सज्जन माणूस आहे, किती चांगला माणूस आहे, आणि त्याने हसत हसत घरी जावं, असं आपल्या चेहऱ्यावर हास्य असावं, अशी आपली पूर्ण चेहऱ्यावरची देहबोली असावी. म्हणजेच काय, म्हणजेच या मानवाला जेवढी या विचारांची गरज आहे, तेवढीच या आत्म्याला या कर्मांची, चांगल्या कर्माची गरज आहे. आणि हे कर्म जर आपले चांगले घडायचे असतील ना, तर या मनामध्ये पवित्रता निर्माण व्हायला पाहिजे. आणि जेव्हा पवित्रता निर्माण होईल ना, तेव्हा खरा देव माझा जागा होईल. आणि हा देव जर या मानवी देहातून जागा करायचा असेल ना, तर आपलं आचरण, कर्म या गोष्टीवर सर्व अवलंबून आहे. आणि या गोष्टी कधी घडतील, जेव्हा आपण उपासना रोज सकाळी उठून करू, परत कामावरनं आल्यानंतर संध्याकाळी परत करू. म्हणजे दिवसातून 2 वेळा उपासना केली पाहिजे. तेव्हा आपण आचरणामध्ये राहू आणि
ज्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या पूर्णपणे करून परत 1 हप्त्यामधून आपण श्रवणाला बसू. बघा, सद्गुरू सांगतात ज्या पद्धतीनं आपल्याला उपासना करायची आहे, जे सत्कर्म करायचं आहे, ते जर आपण नियमितपणे केलं ना तर या जगामध्ये तुमच्यासारखा धनवान कोणीच नाही. बघा, धनवान या शब्दाचा अर्थ सद्गुरू सांगतात की ज्याच्याकडे धन आहे तो धनवान आहे का? तर अजिबात नाही. ही कर्माची झोळी आहे ना, ही कर्माची झोळी या देहाच्या तिजोरीमध्ये जेव्हा आपण टाकू ना तर ती कर्माची झोळी ते वजनच झालं पाहिजे, ती पूर्ण भरून वाहिली पाहिजे, तरच या देहाचा या जीवनामध्ये आल्याचं सार्थक होईल आणि भगवंताकडे जाण्याचा मार्ग मोकळा होईल. म्हणजेच काय? बघा, भगवंताची आपण भक्ती करतो. काही जण असं म्हणतात की मी भक्ती करूनसुद्धा मी भिकारी आहे, मी भक्ती करूनसुद्धा माझी दारिद्र्यता अजून जात नाही. अरे मानवा, असं काही म्हणू नकोस. तू भिकारी कधीच नव्हतास, तू दरिद्री कधीच नव्हतास. तुझ्याकडे आता जे आहे ना ते सर्वश्रेष्ठ आहे आणि ते सर्वश्रेष्ठ आहे ना ते जपून ठेव. त्याच्यापेक्षा दुपटीनं सर्वश्रेष्ठ तू होणार आहेस. तुझे कर्म आता चांगले होत चाललेले आहेत आणि जेव्हा कर्माची तुझी पावती, जेव्हा कर्माची लेवल तुझी वर जाईल ना तेव्हा हे धन आहे ना, धन, पैसा, समृद्धी या सर्व गोष्टी तुला अशाच मिळणार आहेत. तुला मागण्याची गरज पडणार नाही. म्हणून हे मानवा, तू धर्म करायला विसरू नको. बघा, सद्गुरू सांगतात की एखादी भेट तेव्हा शुद्ध होते तेव्हा ती शुद्ध मनाने चांगल्या व्यक्तीला योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी निस्वार्थपणे मनाने दिली जाते. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, सद्गुरू इथे सांगतात की बघा, आपण एखाद्याला मदत करतो, आपल्याकडे एखादी वस्तू असते, ती आपल्याला आवडत नसते म्हणून आपण दुसऱ्याला देतो, पण ते पुण्य असतं, पण ते चांगलं पुण्य असतं का? तर नाही. बघा, तुमच्याकडे जे सर्वश्रेष्ठ आहे ना ते तुम्ही जेव्हा दुसऱ्याला देता ना ते पुण्य सर्वश्रेष्ठ आहे. आणि या कलियुगामध्ये भगवंताला तेच पुण्य आवडतं जे तुमच्याकडे आहे ते निस्वार्थपणे दुसऱ्याला देणं. हाच खरा धर्म आहे आणि हाच धर्म केल्यामुळं माणूस सुखी होतो. सुखी जीवनाचा अर्थ हाच आहे की आपल्याकडे जे सर्वश्रेष्ठ आहे ना ते दान करणं. जे सर्वश्रेष्ठ आहे, आपल्याला जे चांगलं वाटतं ते दुसऱ्याला देणं. नाहीतर आपल्याला वाईट वाटतं ते आपण जर दुसऱ्याला दिलं ना तर ते पुण्यामध्ये जात नाही. हे सर्व भक्तांनी आणि सज्जनांनी लक्षात ठेवावं. म्हणून आपल्याकडं आजपासून आपल्याकडं जे चांगलं आहे, जे चांगलं दुसऱ्याला देऊ ना त्याचंच रूपांतर पुण्यामध्ये होतं. हे सर्वांनी लक्षात ठेवा आणि पुण्य करायला सुरुवात करा, तरच धर्म होईल. नाहीतर मनाची पवित्रता नसेल ना तर धर्म होणं शक्य नाही. आणि जेव्हा मनाची पवित्रता आणि मनामध्ये अंतरात्म्यामध्ये असलेले सद्गुण विचार जेव्हा एकत्र येतात ना तेव्हाच धर्म होतो आणि पुण्याचं काम होतं. जय जय रघुवीर समर्थ.